महेश शिंदे शिवसेनेचे आमदार मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। महेशजी, बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मंत्रालयात दिसताय आणि बरीच चर्चा सातारा संदर्भातली पण रंगत होती, गोरेंसंदर्भात पण रंगत होती। संजय शिरसाट यांच्याशी पण तुमचं बोलणं झालं होतं असं ते सुद्धा म्हणाले होते। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी तुम्ही पोहोचलात का? मी इथं मतदारसंघातल्या कामासाठी पोचलो आहे आणि दर आठवड्याला मी येतो, फक्त मीडियापासून थोडंसं लांब असतो आणि संजू माझा मित्र आहे खास, त्यामुळे आम्ही कायम चर्चा करतच असतो, बोलतच असतो। जयकुमार गोरेंशी आमचं बोलणं झालं, TV9ने खास बातचीत त्यांच्याशी केली। त्यांनी साताऱ्याचं समीकरण राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलं आहे की जर तुम्हाला भाजपमध्ये यायचं असेल तर तुमचं कधीही वेलकम आहे। तुम्ही भाजपमध्ये जाण्याच्या मानसिकतेत आहात की शिवसैनिक म्हणून शिवसेनेतच राहणार? एक लक्षात घ्या, जयकुमार गोरे जिल्ह्याचे नेते आहेत, आम्ही सगळे महायुतीत काम करतोय दादा, त्याचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तो असं बोलतोय। आम्ही सगळे एकच आहे, वेगळं नाही आहे, एक लक्षात घ्या। हे आता थोडंसं चालतंय, थोडंफार इकडं तिकडं होणार, आम्ही सगळे एकत्र आहोत। पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी तुमचं बोलणं झालेलं आहे का? होय, मी सांगितलंय साहेब ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी जाणार आणि साहेब मला बोलवणार, मला विश्वास आहे। जी माहिती सूत्रांकडून आम्हाला मिळते त्यानंतर नगराध्यक्षपदी तुमच्या पत्नींची वर्णी लागल्यानंतर त्या ठिकाणी बराचसा जो जिल्हाध्यक्षपदी त्यानंतर बराचसा वाद जो आहे तो निर्माण झाला आणि त्यानंतर पक्षांची पण काहीतरी नाराजी तुमच्यावर होती अशी सुद्धा माहिती मिळते। ही सगळी नाराजी आता दूर झालेली आहे का? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, यात नाराजी बिराजी काही नव्हती। जे सांगून मी जे झालं होतं, माझी बायको पहिल्यापासून भाजपचीच आहे, लहानपणापासून ती भाजपचंच काम करते आणि भाजपबरोबर जोडलेली आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जे सत्य आहे ते सत्य आहे आणि मग तिला तिकडे अध्यक्षपद मिळालं असेल तर चांगली गोष्ट आहे। मला नाही वाटत आमच्यातल्या कोणाला त्याचा त्रास झाला असेल, सगळे खुश आहेत। एक दोन स्थानिक नेतृत्वाचे गैरसमज असतील ते साहेब काढतील। बॅनरमधून मग तुम्हाला गायब करणं किंवा तुमची नावट नाही टाकणं अशा पद्धतीचे जे प्रकार घडतात मग त्याला आळा बसेल? हे तर एक लक्षात घ्या, बॅनरमध्ये नावं तर आज नाही तर पहिल्यापासूनच माहिती टाकली जात नाहीत आणि साहेबांना माहिती आहे, त्यामुळे मी फार त्याचा विचार केला। नाराज आहेत शिवसेनेमध्ये? स्पष्ट विचार, अजिबात काय कारण कार्यपद्धतीवर किंवा कुठल्या दुसऱ्या पद्धतीवर? अरे बाबा, पण मला संबंधच येत नाही तर नाराज व्हायचा संबंध काय होतोय? माझं सगळं चांगलं चाललंय बाबा, नक्कीच पुढे पण चांगलं होत राहील असं म्हणा। 100% चांगलं होत राहणार आहे, सगळ्यांचं भलं होणार आहे। नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।